तर हाय गाईज, गुड मॉर्निंग नाही आहे आता सध्याला 12. हां, गुड मॉर्निंगचं आहे. 11:58 झालं, त्या 12 वाजायला कमी आहे. ठीक आहे, काय विषय नाही. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि मी आज आलो आहे अलवालच्या ग्राउंडवर. थोडंसं रूमवर बसलो होतो. रूमवर बसून कंटाळा आला होता. म्हणलं थोडंसं एक्सरसाइज करावी. अंग असं ताठलेलं झालं होतं पूर्ण. सोमवारपासून जे शनिवारपर्यंत वर्क करतो ना, तर पूर्ण असं अंग असं ताटल्यानं झाले. ठीक आहे, तर म्हणलं थोडंसं हालचाल, थोडासा स्वेट वगैरे, घाम वगैरे आला पाहिजे. ओके, तर त्यासाठी आलो आहे. थोडंसं एक्सरसाइज करतो. थोडं अगोदर पहिले 1-2 राऊंड चालेल, नंतर मग रनिंग करत थोडीशी. रस्त्याला काय गेलो नाही, कारण ट्रॅफिक वगैरे आहे. दुपारच्या 12 वाजल्या त्या, त्यामुळे म्हणलं अगोदर इथे येऊन करावं. ओके, एकच राऊंड मारला आहे, तर एवढा धापा भरलेला आहे. ठीक आहे, रूमवर झोपून रील बघत बसणे. सॉरी, रूमवर रील बघत बसण्यापेक्षा हे किती तर चांगलं आहे. ओके, चार राऊंड मारले. हे जवळजवळ 400 मीटर आहे बहुतेक. हा असाच राऊंड, असाच येऊन 400चे 4 राऊंड मारले. अंदाज सांगतो मी, मला काय एक्झॅक्ट माहीत नाही. 4 तर राऊंड मारलेत, आणि ते पण पळत थोडंफार थांबलो आहे, पण काय विषय नाही. ओके, माझी बॅग अशी तर झाडाखाली ठेवलेली. त्यात माझं पॅन्ट, त्यात माझी पॅन्ट पण आहे, आणि वरचा स्वीट शर्ट पण आहे. ठीक आहे, थोडं थांबतो. पुशअप्स मारायचे. ओके, बसायचं नाही. गाईज, मगाशी मी रनिंग करत होतो ना, त्यावेळेस हे माझ्यासमोर अचानक पडलं आहे वरतून. म्हणजे माझ्यासमोर नाही पडलं, मी जस्ट इथून एवढं अंतर असेल, एक जस्ट 30-40 फूट अंतर असेल. माझ्यासमोरच नाही पडलं, 30-40 फूट अंतरावर पडलं आहे. ओके, आणि असंच मी कंपनीकडे एकदा चाललो होतो. मी काय हेल्मेट वगैरे घातलं होतं. माझी कंपनी जवळच आहे, 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर आहे. तर हेल्मेट घातलं होतं, तर अशीच एक झाडाची वाळकी फांदी डायरेक्ट खांद्यावर पडली होती. भले माझ्या डोक्यात नाही पडली. एवढी अशी माझ्या हे मनगट आहे ना, हात आहे ना, एवढी असेल झाड, पण ते पोकळ होतं, जास्त वजन होतं त्यात. जर वजन असलं असतं ते डोक्यावर पडलं असतं ना, तर थोडा विषय होता. ठीक आहे, कधी आता एवढं सेफ आहे मी, गाड्या पण नाही त्या साईडला, आणि तरी पण वरून काहीतरी पडलं. आता ते फक्त फांदी म्हणजे आता हे नारळाचं झाड कसं असते, ते कशी फांदी आहे ती, एवढं काय वजन आहे त्यात. पण जर त्याच ठिकाणी जर जड वस्तू असली असती, एखादा नारळ वगैरे असला असता मोठा, तर जर डोक्यात पडला तर किती अवघड आहे. ठीक आहे, देव तारी त्याला कोण मारे असं म्हणतात ना. जोपर्यंत आहे तोपर्यंत जगून घेणार आहे. ठीक आहे, कधी मरण काय सांगता येत नाही आजचं कालचं. जास्त पुढचा विचार करतो. ठीक आहे, काय विचार नाही. असाच मी पुढचा विचार ना रूमवरती बसून करतो. त्याच्यापेक्षा असं काहीतरी ॲक्शन घेतलेली बरे माहिती आहे काय. आता ही छोटी गोष्ट आहे, जस्ट मी इथे एक्सरसाइज केलं आहे, पण माझ्या शरीरावरती त्याचा मोठा परिणाम होतो नाही का. म्हणजे एक्सरसाइज करतो थोडीशी, आणि अंगाची हालचाल भरते. आठवड्यात मी रूमवरच असतो बसून, तर मग एक दिवस हालचाल करायला काही विषय नाही असं वाटतं, त्यामुळे हालतो. ओके,
हे पण भरपूर वेळ झालं. माझ्या अगोदरपासून रनिंग चालू आहे त्यांचे. माझ्या अंदाजे ते आर्मीमध्ये आहेत. ते गावापासून पळतात. माझ्या अगोदरपासून रनिंग चालू आहे. मी 3-4 राऊंड हारले. मी चार राऊंड पळालो. नंतर थोडा व्यायाम पण केला. तर पुशअप्स आणि जस्ट सेटअप्स मारलेत. जास्त काही केलेलं नाही कारण अंग दुखणारे माझं. एवढे 4 राऊंडच अंग दुखणारे. कधी मला व्यायामची सवय नाही आहे. ठीक आहे, खूप दिवस झालं. तर ते भरपूर वेळ झालं पळतात. जवळजवळ तास दीड झालं पळत असेल. दीड तास झालं पळत असतील ते. ओके, तर लहान मुली त्यांच्या नक्कल करतात. काय विषय नाही. तर गाईज थोडीशी रनिंग, थोडीशी एक्सरसाइज. पाय दुखायला लागलं माझं. दुखाय म्हणजे असं गाळाटून आले. तर जातो आता. बाद झालं. मला भूक पण लागलेली आहे. सकाळी मी फक्त काहीतरी 8 वाजता मी दूध पेलेलं, थोडंसं दूध आणि बिस्किट वगैरे खाल्लेलं. ओके, आता आहे ना, आत्ता सध्याला तिथं गर्दी नाही आहे. पण 4-5 वाजता संडे आहे ना, तर 4-5 वाजता फुल गर्दी राहते. ह्या साईडला आहे ना, हे पूर्ण ग्राउंड आहे ना, पूर्ण क्रिकेट खेळत असते ते. मी पहिलं इथं थुमकोंडात वगैरे होतो ना, तर तेव्हा इथं आलवलची माझे मित्र होते ना. आता आहेत पण कोण येतं नाही येतं. तर तिथं 4 वाजता 2-3 वेळा खेळायला आलेलं आहे. हे असं पार्क वगैरे आहे इकडं. ह्या साईडला फॅमिली वगैरे घेऊन येतात संडेचं, किंवा डेली पण असतं मला माहीत नाही. कारण मीच आज आलो आहे संडेला. त्याच्या अगोदर पण संडे दिवशीच आलेला आहे. ओके, वीकडे दिवशी असतात नसतात. I don't know. मी येतं नाही ना, आतला जे बरमुडा चड्डी असते ना, ती आतमध्ये घालून आलो. त्यावरती पॅन्ट घालून आलो. आणि आता रनिंग करताना मी चावी पॅन्टमध्ये ठेवली नाही, माझ्या बरमुडामध्ये ठेवली होती, चड्डीमध्ये. तर आता चावी मी बघतो तर पॅन्टीत नाही आहे. तर आता बघितलं तर आतमध्ये बरमुडा घातला त्यात चावी आहे. ओके, तर काही विषय नाही. गाडी माझी ह्या साईडला अशी लावलेलं आहे. इकडे ती गेट आहे आणि इकडे गाडी लावलेलं, हेल्मेट वगैरे. ओके, तर काहीच दुपारी आलो, जेवण केलं. ठीक आहे, रात्रीचा भात होता ना, डाळण भात, तेच गरम केलं, तेच खाल्लं. ओके, आणि मला झोप लागली अशी ना, कंटाळा आलता. आत्ता उठलं, म्हटलं दूध आणावं, दूध आणि बिस्किट खावं. अजून भूक लागली नाही. माझी झोप झाली चांगली मस्त. आणि पिल्या आहे ना, पिल्या गावाकडे पोचला आहे. ओके, तर काहीच पिल्या गावाकडे पोचला म्हणजे जेव्हा आता मध्ये मी गेल्या 2 आठवड्यापूर्वी गावाकडे गेलो ना, तर पिल्याला आणि तिला गावाकडे सोडलं होतं. म्हणजे माझ्या घरी सोडलं होतं. ओके, नंतर ती तिच्या घरी गेली, म्हणजे तिच्या माहेरी गेली. आणि कारण आता संक्रांत पण आली आहे ना, तर संक्रांत निमित्त ती तिच्या गावाकडे 2-4 दिवस राहायला गेली ती. तर ती आता रिटर्न माझ्या घरी आली. ओके, म्हणजे तिच्या सासरी आले. तर असा विषय आहे. ओके, ओके तर गाईज आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.